जसं कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा, तसंच कोल्हापूर म्हणजे कोल्हापुरी पायताण। पारंपरिक समारंभ असो किंवा फॅन्सी इव्हेंट्स, कपडे कोणतेही असोत, पायात कोल्हापुरी चप्पल घातली की चार चांद लागले समजा। अत्यंत लोकप्रिय असलेलं हे कोल्हापुरी पायताण आता अगदी सर्वत्र आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही सहज मिळतं। पण अनेकदा याचमुळे ग्राहकांची मोठी फसवणूकही होते। आणि याच फसवणुकीला चाप बसवण्यासाठी आता कोल्हापुरी पायताणात जगात भारी प्रयोग होतोय। सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळानं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चक्क कोल्हापुरी पायताणांनाच QR कोड दिलाय। सगळ्यात प्रथम मला सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे कारण की त्यांनी ही जी स्टेप घेतली QR कोडची ही खूप महत्त्वपूर्ण स्टेप आहे। तर आज या QR कोडमुळे काय होतंय की आपल्याला तो QR कोड आपण त्या चप्पलमध्ये इन्सर्ट करणार, ती एकदा त्या चप्पलमध्ये इन्सर्ट केली तर आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमुळे ती QR कोड मोबाईलनं स्कॅन करायचं। मोबाईलने एकदा ती स्कॅन झाली तर ती चप्पल कुणी बनवली आहे, ती त्यासाठी जे लागणार रॉ मटेरियल आहे लेदर, ते कुठनं आणलेलं आहे, ते कुठनं सोर्स केलेलं आहे, ते किती रुपयाला सोर्स केले, ते चमडं कशाचं आहे, म्हणजे म्हशीचं आहे, बैलाचं आहे, गोटचं आहे, शिपचं, हे सगळं त्याच्यावरनं कळते। त्याच्यानंतर ती चप्पल कुठल्या तारखेला बनवली आहे आणि ती चप्पल किती रुपयाला बनले, आर्टिझनला पेमेंट किती गेले आणि ती कस्टमरला किती विकत आहोत, हे सगळं त्या QR कोडमध्ये लपलेलं आहे। आणि त्याचा फायदा काय होणार आहे की आज QR कोड आणि कोल्हापूर चप्पलला हे पण सगळ्यांना माहीत असणार की आज GI टॅग मिळाला आहे। त्यामुळे QR कोड आणि GI टॅगमुळे काय होणार की बनावटगिरी टोटल थांबली जाणार आहे। आणि बनावटगिरी थांबल्यामुळं चप्पल फक्त जी कोल्हापूरमध्ये बनते तीच फक्त ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड विकू शकतोय, हा त्याचा एक फायदा आहे। आणि दुसरा म्हणजे की जेन्युइन हँडक्राफ्ट हे पण आपल्याला त्या QR कोडमधनं मिळणार आहे। त्याच्यामुळे आज जी दिल्लीमध्ये गुजरातमध्ये ज्या बोगस चप्पल बनतात आणि ज्याला कोल्हापूर चप्पल विकतात ते टोटल थांबणार आहे। अत्यंत टिकाऊ आणि रुबाबदार दिसणाऱ्या कोल्हापुरी पायताणांना दिवसेंदिवस मागणी वाढते। पण सध्या बाजारात कोल्हापुरी चपलांच्या नावाखाली पुठ्ठ्यापासून लाकडापासून बनवलेल्या बनावट कोल्हापुरी चपलांचा सुळसुळाट वाढलाय आणि याचमुळे या नव्या प्रयोगाचा जन्म झालाय। चपलांना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करत QR कोड दिला जात असून त्या चपलेच्या आत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चिप बसवण्यात येते। हे तंत्रज्ञान इमरटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने बनवले। जो शासनानं निर्णय घेतलेला आहे कोल्हापुरी चप्पलचा QR कोड आणि एक चिप बसवायची, याच्यामुळं कोल्हापुरी चप्पलचा जो काही जेन्युइननेस, ओरिजिनल जी काही कोल्हापुरी चप्पल आहे ती ओळख टिकून राहणार आहे। आता तुम्ही म्हणलात की भारतभर अनेक ठिकाणी कोल्हापुरी चप्पल बनते, पण आता कोल्हापुरी चप्पल हा GI मार्क झालेला आहे। त्यामुळे फक्त कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आसपास बनणाऱ्या चप्पललाच कोल्हापुरी चप्पल ह्या नावानं ओळखलं जाणं हे GI मार्कमुळं आता शक्य झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये देखील कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर हे त्यांना मार्केट नाही किंवा त्यांची चप्पल वेगवेगळ्या जगभरामध्ये पोचू शकत नाही, त्यामुळे ही एक डाईंग आर्ट व्हायला लागलेली आहे। पण शासनाचा हा निर्णय, ही जी काही कला आहे कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांची, ही पुनरुज्जीवन करणारा असा हा निर्णय आहे। चप्पलवरील QR कोड स्कॅन करताच ही चप्पल कुठे बनवली, कोणत्या कारागिरानं बनवली, कोणत्या चामड्यापासून आणि कधी बनवली अशी इत्तंभूत माहिती ग्राहकाला मिळणार आहे। चप्पलांमध्ये चिप बसवून QR कोड लावण्याचा हा प्रयोग अख्ख्या जगात प्रथमच भारतात आणि आपल्या कोल्हापुरात होतोय, हे आणखी विशेष आहे। देश प्रदेशामध्ये यांना फार मोठी मागणी आहे, पण यामध्ये फार मोठे कर्नाटक व इतर राज्यातून कोल्हापुरी चप्पलच्या नावावर डुप्लिकेट चप्पल, कोल्हापुरी चप्पल बाजारात आणून कस्टमरांची जे घेणारे व्यक्ती आहेत त्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक व्हायला लागलेली आहे। या संदर्भात या संत रोहिदास विकास महामंडळाने QR कोडची कल्पना जी आणलेली आहे ती अतिशय चांगली आहे, पण ती प्रत्यक्ष कृतीत आणायला पाहिजे। कारण ह्या कोल्हापुरी चप्पलमध्ये हजारो डिझाईन आहेत, हजारो आर्टिकल आहेत, हँडमेड चप्पल आहेत, त्यामुळं ह्यानं कंट्रोल होईल, पण प्रत्यक्षात ते कृतीत आणायला पाहिजे। ह्यासाठी प्रथम जे कोल्हापुरी चप्पलच्या डुप्लिकेट खपवल्या जातात त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे, बॅन आणायला पाहिजे, त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करायला पाहिजेत, फौजदारी दाखल करायला पाहिजे। कारण कोल्हापुरी चप्पल हे अत्यंत सुबक
आणि आरामदायी आहेत. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी या कोल्हापुरी चप्पलवर लेदरवर जे संशोधन केलेलं आहे हे आरामदायी चप्पल आहेत. नॉट हिटेड, म्हणजे तुम्ही इतर 10-20 हजारचे शूज बूट वेगवेगळ्या कंपनीचे घेतले तरी ते हिटेड आहेत, ते गरम आहे, ते शरीराला घातक आहे. पण कोल्हापुरी चप्पल या आरामदायी चप्पल आहे. ह्याला नैसर्गिक देखील आणि विज्ञानाचा देखील आधार आहे. पण या महामंडळानं नुसतीच घोषणा करून उपयोगाची नाही आहे, प्रत्यक्ष कृतीत आणायला पाहिजे आणि ही योजना अत्यंत स्वागतार्ह आहे. कोल्हापुरातील कारागिरांनी आणि कोल्हापूर चप्पल उत्पादकांनीही जगातील पहिल्या या भन्नाट प्रयोगाचं आणि ह्या तंत्रज्ञानाचं स्वागत केलंय. आता लवकरच हे तंत्रज्ञान अस्सल कोल्हापुरी चप्पलांसाठी उपलब्ध होणार असल्याचंही संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या वतीनं सांगण्यात आलंय.